श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्णाची स्वारी उद्धवांना अलौकिक ज्ञान सांगत होती. हे ऐकून उद्धवांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ते प्रश्न उद्धवांनी विचारायला सुरुवात केली. प्रभो, यमः कतिविधी प्रोक्तो नियमो वारिकर्षण. कश्यम कोदमः कृष्ण का तितिक्षा धृती. प्रभो, यम आणि नियम किती प्रकारचे आहेत? शम म्हणजे काय? दम म्हणजे काय? तितिक्षा आणि धैर्य हे काय आहे? दान, तपश्चर्या, शौर्य, सत्य, ऋत, त्याग, कल्याणकारी धन, यज्ञ आणि दक्षिणा यांचं स्वरूप काय आहे? केशवा, पुरुषाचे खरे बळ कोणते? भग आणि लाभ म्हणजे काय? विद्या, लज्जा, श्रेष्ठ स्त्री, तसंच सुख आणि दुःख हे काय आहे? पंडित आणि मूर्ख यांची लक्षणं काय? सन्मार्ग आणि कुमार्ग म्हणजे काय? स्वर्ग आणि नरक म्हणजे काय? बंधू कुणाला म्हणावं? घर म्हणजे काय? धनवान कोण आणि निर्धन कोण? कंजूष कोण? ईश्वर कुणाला म्हणावं? हे भक्तवत्सल प्रभो, आपण या माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. राजा भगवान गोपाल कृष्णांनी क्रमाक्रमाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ती उत्तरं अशी होती: अहिंसा सत्यमस्तेय मसंगो ह्रीरसंजयः. आस्तिक्यं ब्रह्मचर्यञ्च मौनं स्थैर्यं क्षमाभयम्. अहिंसा, सत्य, चोरी न करणं, आसक्ती नसणं, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे यम आहेत. अंतःकरण शुद्धी, बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथी सेवा, भगवंताचं पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरुसेवा हे नियम आहेत. भगवान म्हणतायत, शौचम जपस्तपो होम श्रद्धातिथ्यम मदर्चनम तीर्थाटनम परारथे हा तुष्टिराचार्य सेवनम. अशा प्रकारे हे नियम आहेत. यम आणि नियम या दोन्हींची संख्या प्रत्येकी 12 आहे. उद्धवा, जे लोक यांचं पालन करतात त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळ देतात. शमो मन्निष्ठता बुद्धेर दम इंद्रिय संयमः. बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करणं म्हणजे शम. इंद्रियांवरती मिळवल्या जाणाऱ्या संयमाला दम, दुःख सहन करणाऱ्याला तितिक्षा, जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणं हेच धैर्य आहे. दंडन्यास परंदानम कामत्यागस्तपस्मृतम. सर्वांना अभय देणं हेच परमदान आहे. दानामध्ये सगळ्यात काय द्यायचं तर अभय दिलं पाहिजे. कामनांचा त्याग म्हणजे तप. आपल्या वासनांवर विजय मिळवणं म्हणजे शूरता. आणि समदर्शन म्हणजे सगळे सारखे मानणं हे सत्य आहे. मधुर भाषणाला महात्म्यांनी ऋत असं म्हटलंय. कर्मांमध्ये आसक्त न होणं म्हणजे पावित्र्य. कामांचा त्याग हाच संन्यास. धर्म इष्टम धनम नृणाम यज्ञोहम भगवत्तम. दक्षिणा ज्ञान संदेश प्राणायाम परंबलम. धर्म हेच माणसांचं कल्याणकारी धन आहे. मी परमेश्वर, यज्ञ आहे.
ज्ञानाचा उपदेश करणं म्हणजे दक्षिणा आणि प्राणायाम हेच श्रेष्ठ हे बळ आहे. माझे ऐश्वर्य भग आहे. भगोमैश्वर्यो भावो लाभो मद्भक्तिरुत्तम. म्हणून तर भगवंताला भगवंत असं म्हणतात. भग म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्यावरती जो विराजमान झाला तो भगवंत. माझे ऐश्वर्यच भग आहे. माझी भक्ती हाच उत्तम लाभ आहे, जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्यातला भेद नाहीसा होतो. तीच खरी विद्या समजावी. बघा, समर्थांनी हे दासबोधामध्ये दिलंय. बघा, हे ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, विद्या किती प्रकारचे, हे सगळं दिलंय. भगवान सांगतायत की बाकी सगळ्या अविद्या, फक्त एकच खरी विद्या आहे, जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्यातला भेद नाहीसा होतो. आपणच ब्रह्म आहोत, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हा बोध होणं म्हणजेच मुख्य विद्या प्राप्त करणं होय. पाप करण्याची घृणा वाटणं याचंच नाव लज्जा आहे. निरपेक्षता आदी गुणच श्री आहे. सुखदुःखाच्या पलीकडे जाणं म्हणजे सुख. विषयांची कामना हेच दुःख आणि बंधन आणि मोक्षाचं तत्व जाणणं हेच पांडित्य होय. शरीर आदींना मी मानणारा तो मूर्ख आहे. माझी प्राप्ती करून देतो तोच खरा मार्ग आहे. चित्ताची बहिर्मुखता हाच कुमार्ग आहे. खरा मार्ग भगवत स्वरूप होणं आणि भगवंताव्यतिरिक्त बाकीचे कामं करत बसणं हा कुमार्ग आहे. सत्वगुणाची वृद्धी म्हणजे स्वर्ग आणि तमोगुणाची वृद्धी म्हणजे नरक. गुरुच खरा बंधू आहे आणि तो गुरु मीच आहे. हे मनुष्य शरीर हेच खरं घर आहे. तसंच जो गुणांनी संपन्न आहे तोच खरा धनवान आहे. बाकी बाहेरचं धन आपल्याला व्यावहारिक किती जरी मोठं करणारं वाटलं किंवा असं वाटत असलं की ज्याच्याकडे खूप धन आहे, नाही, भगवान सांगतायत की तोच खरा धनवान आहे जो सगळ्या गुणांनी युक्त आहे. दरिद्रो जो असंतुष्ट असतो तो दरिद्री आहे. इंद्रिय ताब्यात नसलेला तो कृपण आहे. ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही तोच ईश्वर आहे. याच्या उलट जो विषयांमध्ये आसक्त आहे तोच असमर्थ आहे. उद्धवा, तू जितके प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुला दिली. गुण आणि दोषांची वेगवेगळी लक्षणं मी तुला किती म्हणून सांगू. सगळ्यांचा सारांश एवढाच आहे, गुण आणि दोष पाहत राहणं हाच सगळ्यात मोठा दोष आहे आणि गुण दोषांकडे दृष्टी न देणं हाच सर्वात मोठा गुण आहे. किती वेचक आणि सरळ सांगितलं बघा भगवंतानी. भगवंत स्वतः सांगतायत की आपण गुणदोष पाहत बसलो तर तो दोष आहे सगळ्यात मोठा, की इतरांचं गुणदोष पाहणं आणि अनेकांच्या गुणदोषाकडे दुर्लक्ष करणं, सरळ अजिबात लक्ष न देणं हा सगळ्यात मोठा गुण आहे. जमायला अवघड आहे, पण जर जमवला तर कल्याणच आहे. निश्चितच आपण हा प्रयत्न करूयात, हरकत नाही माझ्या मताने हा प्रयत्न करायला. भगवान सांगतायत, उद्धवा, अशा प्रकारे मी तुला तुझ्या विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले. शुकाचार्य म्हणतात, राजा, उद्धवांची स्वारी म्हणतीये, हे कमलनयन श्रीकृष्ण, कर्मांचे गुणदोष पाहूनच वेदांनी विधी निषेध सांगितले आणि शिवाय वेद ही आपलीच ईश्वराची वाणी आहे. मग वेदांनीच वर्णाश्रमांचे भेद, प्रतिलोम आणि अनुलोम यांच्यामुळे होणारा वर्णसंकर, द्रव्य, देश, आयुष्य, काल, स्वर्ग आणि नरक हे सर्व सांगितलं आहे. अशा प्रकारे विधिनिषेध सांगणारे आपलेच वेदवाणी रूप वचन गुणदोषांमधील भेद पाहून आचरल्याशिवाय माणसांचे परमकल्याण कसं करणार. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आपले वेदच पित्र, देव, माणसं यांना कल्याणाचा मार्ग दाखवणारे डोळे आहेत. कारण या डोळ्यांनीच स्वर्ग, मोक्ष, जगाचं कारण आदी अन्य प्रमाणांनी न कळणाऱ्या वस्तू व त्यांची साधनं दिसतात. गुणदोषे भिदा दृष्टीर नगम्याते नाही स्वतः. गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीच आहे, कोणा माणसाची नव्हे. आणि वेदांनीच भेददृष्टीचा निषेधही केला आहे. यामुळे माझ्या मनात आता संशय निर्माण होतोय की हेही सांगणारा तूच आहे आणि
ही वाणी निर्माण करणाराही तूच आहे. मग तूच सगळं भेदातीत व्हायचं सांगतो आणि ह्या भेदांची रचना करणाराही तूच आहे. मग नेमकी माणसाने काय करायचं? अशा वेळेला माणसाला प्रश्नच आहे की त्यांनी काय करावं. शुकाचार्य म्हणतात, राजा, असा प्रश्न जेव्हा उद्धवाने विचारला